प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 मे 2024 बुधवार। फल आणि बियाणे। मग देव म्हणाला, पृथ्वीला गवत बी देणारी वनस्पती आणि फल देणारे झाड ज्यांचे बी स्वतः मते आगे ते पृथ्वीवर उगवू दे, आणि तसे झाले। उत्पत्ती 11 वचन। फलामध्ये बिया असतात आणि प्रत्येक बीजामध्ये जीवन असते, ज्यामध्ये नवीन झाडे जन्माला घालण्याची शक्ती असते। ज्याप्रमाणे फळाशिवाय बी असू शकत नाही, त्याचप्रमाणे जो विश्वास ठेवत नाही तो परमेश्वरासाठी आत्मा जिंकू शकत नाही। झाडांना फळे येतात आणि त्याच वेळी ते त्यांच्या स्वतःच्या प्रजातीचा प्रसार करण्याबद्दल खूप विशिष्ट आहेत। परमेश्वराने त्यांची फळे चमकदार रंगाने सुंदर केली आहेत। सुगंध आणि चव पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्या प्रत्येक फळामध्ये कठोर बिया ठेवल्या याद्वारे ते शेकडो आणि हजारोमध्ये गुणाकार करू शकतात आणि संपूर्ण पृथ्वी भरू शकतात। जर त्या झाडांना बीजाशिवाय फळे आली तर ते वाढू शकणार नाहीत आणि कालांतराने नष्ट होतील। फळ देणारे विश्वासणारे तुमच्याकडे परमेश्वरासाठी आत्मा जिंकण्याचे बीज आहे काय? तुम्ही चांगले ख्रिस्ती म्हणून ओळखले जाणे पुरेसे नाही, परंतु तुम्ही परमेश्वरासाठी आत्मे जिंकले पाहिजेत। भारत लोकसंख्येच्या केवळ 3 ते 4% ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व करण्याचे कारण काय आहे? सलग इतकी वर्षे आपण त्याच स्थितीत का राहिलो? हे केवळ कारण आपण परमेश्वरासाठी आत्मे जिंकत नाही आणि देवाच्या राज्याचा विस्तार करत नाही। फळे आणि बियांचा पुन्हा विचार करा। त्या लहानशा बीजामध्ये विशाल वृक्षांचे सर्व स्वरूप आणि वैशिष्ट्य आहेत। हे खरोखरच एक मोठे आश्चर्य आहे की झाडाचे सर्व बदल गुणधर्म जसे की पाने, फुले, फळे आणि त्यांचा संपूर्ण स्वभाव त्या चिमुकल्या बियामध्ये गुंडाळलेला असतो। त्या बियामध्ये खूप मोठी झाडे आहेत। हे एका लहान बाटलीत एक मोठा डोंगर बांधल्यासारखे आहे। प्रत्येक बीजामध्ये जीवन असते आणि मुले येईपर्यंत त्यात आवश्यक असलेले सर्व पोषक असतात। वनस्पतीच्या कोमल भागाचे संरक्षण करणारे एक कठोर कवच देखील आहे, जे शेवटी बियाण्यापासून बाहेर पडेल। अशी बीजे निर्माण करण्यामध्ये भगवंत असे ज्ञान आपण कधीच समजू शकत नाही। स्वर्गाचे राज्य मोहराच्या दाण्यासारखे आहे, जे एका माणसाने घेतले आणि त्याच्या शेतात पेरले, जे सर्व बियांपैकी सर्वात लहान आहे। पण जेव्हा ते उगवले जाते तेव्हा ते औषधी वनस्पतीच्या पेक्षा मोठे होते आणि त्याचे झाड बनते, जेणेकरून आकाशातील पक्षी येत त्याचे फकाट करतात। मत्ती 13 अध्याय 31 वचन 32 वचन। बियाणो जे देवाची मुलामध्ये असणे आवश्यक आहे ते देवाचे वचन आहे। लूक 8 अध्याय 11 वचन। प्रभूचे वचन आत्मा आणि जीवन आहे। जेव्हा तुम्ही देवाचे वचनाचे बीज पेरता तेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी आत्मे जिंकू शकता आणि ख्रिस्त येशू त्यांची जीवनात उगवतो। देवाची मुलांनो, तुमच्या जीवनात आणि तुमच्या सेवेत देवाची वचनाची बीजे पेरा। परमेश्वरासाठी फलदायी जीवन जगण्याची
हा मार्ग आगे. पुढील चिंतनासाठी श्लोक. पण इतर बिया चांगले जमिनीवर पडवल्या आणि 100 बीग आले. या गोष्टी सांगितल्यावर मोठ्याने ओरडला ज्याला ऐकायला कान आहेत त्याने ऐकावे. लूक 8वा अध्याय 8वा वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी 2 राजा 22वा अध्याय 23वा अध्याय. संध्याकाळी जॉन अध्याय 4 31वा वचन ते 54वा वचन. धन्यवाद.